स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त 27 जानेवारी 2026 रोजी वागळे इस्टेट परिसरातील जय भवानी नगर शाखा येथे माजी नगरसेवक व विभाग प्रमुख एकनाथ भुईर यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन व प्रभागातील लहान मुलांसाठी क्रिकेट साहित्याचं वाटप मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलं होतं। या प्रसंगी नगरसेविका एकता भुईर, नगरसेविका यज्ञेश भुईर, युवा सेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भुईर यांच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख रमेश वैती, माजी नगरसेवक दशरथ पालांडे, माजी नगरसेवक जयेश वैती, नगरसेवक अनिल भोर, माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव, शाखा प्रमुख संजय जाधव, उपविभाग प्रमुख मनोज साळवी, विलास राऊत, सुभाष थोरात, राजेश माने, दिलीप साळुंखे, इतर मान्यवर पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती माजी नगरसेवक विभाग प्रमुख एकनाथ भुईर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची 75वी जयंती आहे। खरं तर ते 50व्या वर्षी आपल्यातनं निघून गेले, परंतु त्यांचा जो का समाजसेवेचा वसा आहे तो अखंडपणे आज रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवलेला आहे। क्रिकेटचे साहित्य वाटप शिवसेना शाखा जय भवानी नगरच्या माध्यमातून ठेवलेला आहे। दिघे साहेबांनी जो यज्ञ पेटवलेला आहे समाजसेवेचा, तो अखंड यज्ञ माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरू ठेवलेला आहे। आणि त्या कार्यक्रमासाठी आज आपण पाहतोय, आज सर्व शिवसैनिक माझे या ठिकाणी उपस्थित आहेत, माझे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि हा समाजसेवेचा यज्ञ अखंड चालू ठेवण्याचं काम आम्ही शिवसैनिक करतोय। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी प्रेरणा दिलेली आहे त्या प्रेरणेतनं आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा भेट देत असतात, परंतु आता त्यांचा हे व्यस्त असल्यामुळे, शेड्यूल व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी ते काही कार्यक्रमांना अनुपस्थित राहतात। परंतु आमचे ठाणे शहराचे खासदार माननीय नरेश बस्के साहेब आहेत, आमचा शहर प्रमुख राम रेपाळे आहे, त्याचबरोबर आमचे उपजिल्हा प्रमुख रमेश वैती साहेब आहेत। अनेक आपले ठाणे शहरामध्ये ज्यांनी दिघे साहेबांनी ज्यांना घडवले ते सर्वच लोक या ठिकाणी येत असतात, कारण त्यांना सर्वांना दिघे साहेबांनी सुरू केलेले उपक्रम अवैध चालू ठेवणारी, कायमस्वरूपी चालू ठेवणारी शिवसेना शाखा जय भवानी नगर आहे। आणि 38 वर्ष झालं सातत्याने हा रक्ताचा यज्ञ या ठिकाणी पेटतोय आणि तो ज्वलंत आपल्याला पाहायला मिळतोय। लहान मुलांना क्रिकेटचे साहित्य वाटप करतो ते सुद्धा आपण पाहत आहोत। हजारो मुलं या ठिकाणी त्या क्रिकेटचे साहित्य आपण वाटप करत असतो।